नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. रोजच्या भाज्यांच्या सिरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी किसलेल्या मुळ्याची भाजी. एकदा अशा प्रकारे मुळ्याची भाजी बनवून बघा, लहान मुलांना देखील खूप आवडेल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 मुळे स्वच्छ धुवून घेतले आहेत. आपण यांची पिलरने साल काढून घेऊया. दिसायला अगदी मोठे दिसत असले तरीही एकदम छान कोवळे आहेत हे मुळे. इथे मुळ्याची सर्व साल काढून झाली आहे. आता आपण हे मुळे मोठ्या किसणीवर किसून घेऊया. बारीक दाताच्या किसणीवर किसल्यास भाजीचा एकदम लगदा होतो, त्यामुळे अशा मोठ्या दाताच्या किसणीवर किसल्यास मुळा खूप छान लागतो. इथे बघू शकता मुळा सर्व किसून झाला आहे. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालूया आणि हातांनी कुस्करून घ्यायचे आहे, म्हणजे मुळ्याला पाणी सुटते. आता मुळा दोन्ही हातांनी गच्च दाबून पिळून घेऊया. भाजीला फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने व 8 ते 10 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घातल्या आहेत. ठेचलेल्या लसूण घातल्यामुळे मुळ्याच्या भाजीला खूप छान चव येते. आता यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा घालून कांदा चांगला परतून घेऊया. चार ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आहेत. मुळ्याला स्वतःचा असा एक तिखटपणा असतो, त्यामुळे मिरची आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. यामध्ये आता पाव चमचा हळद घातली आहे. आता किसलेला मुळा सर्व यामध्ये घालून भाजी छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया. यामध्ये मी आता अर्धी वाटी भिजवलेली मूग डाळ घातली आहे. आता चवीनुसार 1 चमचा मीठ घालून पुन्हा एकदा भाजी परतून घेऊया. आणि यावर आता झाकण ठेवून वाफेवर 5 ते 7 मिनिटे भाजी शिजवून घेऊया. आणि इथे तयार आहे अगदी कमी वेळात कमी साहित्यात झटपट शिजून तयार होणारी किसलेल्या मुळ्याची भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.